जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 20वा पूर्ण दशक समाज चौथा आत्मानिरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, सकळ जनास प्रार्थना उगेच उदास करावे ना, निरूपण आणावे मना प्रत्ययाचे। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात, या सर्व लोकांना माझी अशी प्रार्थना आहे की या सगळ्यांनी उगाचच निराश होऊ नये, तसेच उगाचच निरूपणामुळे आलेले तात्पुरते वैराग्य सुद्धा दाखवू नये। तर समर्थांनी जे निरूपण केले आहे, समर्थ जे निरूपण करत आहेत ते स्वानुभवाचे आहे, हे जाणून प्रत्येकाने त्या निरूपणाचे मनन करावे। प्रत्यय राहिला एकेकडे, आपण धावतो भलतेकडे, तरी सारा साराचे निवाडे कैसे होती। समर्थ म्हणतात, स्वानुभव आपला एकीकडे राहतो आणि आपण धावतो दुसरीकडेच। अशा परिस्थितीमध्ये असल्यामुळे सारासार विवेकाने होणारा निश्चय तो आपल्याला कसा प्राप्त होईल। उगीच पाहता सृष्टी, गलबला दिसतो दृष्टी, परी ते राजसत्तेची गोष्टी वेगळीच। समर्थ म्हणतात, सृष्टीकडे दृष्टी टाकली की सर्वत्र गोंधळच आढळून येतो, पण राजसत्तेची गोष्ट वेगळी असते। ती प्रत्यक्ष दिसत नसून सुद्धा ती कार्यकारी असते। त्याचप्रमाणे ईश्वरी सत्तेचे सुद्धा समजून घ्यावे। पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे नेद्वारे प्राप्त होती। समर्थ म्हणतात, या पृथ्वीमध्ये जितकी माणसाची शरीरे आहेत, जितके देह निर्माण झाले आहेत, त्या सर्वांच्या मध्ये त्या भगवंताची वस्ती आहे। त्या सर्वांच्या हृदयामध्ये भगवंताची घरे आहेत। या शरीराच्या द्वारेच जीवाला वेगवेगळे सुखे प्राप्त होत असतात। त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वांटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे। समर्थ म्हणतात, त्या ईश्वराचा महिमा कोणीही यथार्थ जाणू शकत नाही। प्रत्येक जीव मात्राला त्याच्या आईच्या स्वरूपाने तो ईश्वरच सर्वांमध्ये आपली कृपा वाटत असतो आणि तो जगदीशच सर्व जगाचे रक्षण करत असतो। सत्ता पृथ्वीमध्ये वाटली, जेथे तेथे विभागली, कृपेने सृष्टी चालिली भगवंताचे। समर्थ म्हणतात, त्या ईश्वराची सत्ता आहे आणि या सत्तेमुळे या पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये ती वाटली गेली आहे। श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान सांगतात की माझ्या एका अल्प अशा अंशाने संपूर्ण जग चालले आहे। मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता, शरीरी विभागली तत्वता, सकळ कळा चातुर्यता तेथे वसे। समर्थ म्हणतात, त्या मूळ जगदीशाची म्हणजेच त्या अंतरात्मेची सत्ता वेगवेगळ्या शरीरामध्ये विभागली गेली आहे। सर्व कला, चातुर्य हे सर्व अंतरात्म्याच्या ठिकाणी असतात। सकळ पुराचा ईश, जगामध्ये तो जगदीश, नाना शरीरी सावकाश करू लागे। समर्थ म्हणतात, सकळ देहरूपी पुरांचा जो ईश्वर आहे तो जगामध्ये जगदीश म्हणून ओळखला जातो। वेगवेगळ्या शरीरात तो त्या शरीराला अनुसरून सावकाशपणे व्यवहार करत असतो। पाहता सृष्टीची रचना, ते एकाचे न चालेना, एकची चालवी नाना देह धरुनी। समर्थ म्हणतात, सृष्टीची रचना पाहिली की असं वाटतं हा व्याप एकटा दुकटा कुणीही चालवू शकणार नाही, परंतु वेगवेगळे देह धारण करून एक अंतरात्माच सर्व काही चालवत असतो। नाही उंच नीच विचारिले, नाही बरे वाईट पाहिले, कारे चालो ऐसे झाले भगवंतासी। समर्थ म्हणतात, भगवंताने सृष्टीची रचना केली तेव्हा त्याने उच्च नीच काहीही पाहिले नाही, बरे वाईट याचा सुद्धा विचार केला नाही। कोठून का होईना पण सृष्टीचे कार्य व्यवस्थित चालले म्हणजे झाले, असे जणू काय भगवंताला वाटत असावे आणि म्हणून त्या परमेश्वराने वेगवेगळे देह निर्माण केले, किंवा नैनने आडवे केले, किंवा अभ्यासी घातले, हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणे। समर्थ म्हणतात, त्याने काही लोकांना नेणते केले तर काही लोकांना साधक बनवून
त्यांना अभ्यासामध्ये घातले. हे सर्व त्या परमेश्वराने कसे कसे आणि का केले हे त्याचा तोच जाणू शकतो. जगदांतरी अनुसंधान बरे पाहणे हेंची ध्यान, ध्यान आणि ते ज्ञान एक रूप. समर्थ म्हणतात, जगाच्या अंतरात्म्याचे अनुसंधान ठेवणे हेच ध्यान आहे. ज्ञानाशिवाय हे कोणालाही जमणार नाही. म्हणूनच तत्वता ध्यान आणि ज्ञान ही एकरूपच आहेत. प्राणी संसारास आला, काही एक शहाणा झाला, मग तो विवरो लागला भूमंडळी. समर्थ म्हणतात, मनुष्य जगात जन्माला येतो आणि कालांतराने तो थोडाफार शहाणा सुद्धा होतो आणि मग तो या जगाबद्दल विचारही करू लागतो. प्रगट रामाचे निशान, आत्मा राम ज्ञान घन, विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे. समर्थ म्हणतात, रामाचे अस्तित्व जगात प्रगट आहे. प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतर्यामी ज्ञानघन आत्माराम हा विराजमान असतो. पण या विद्यमान असणाऱ्या विश्वंभराचे ज्ञान एखाद्याला भाग्यानेच होते. उपासना धुंडून वासना धरिली, तरी ते लांब तची गेली, महिमा न कळे बोलिली यथार्थ आहे. समर्थ म्हणतात, माणसाने उपासनेच्या मिशाने स्वर्गादी प्राप्तीची वासना धरली तर पुण्यक्षयानंतर परत जन्म असल्यामुळे त्या जन्ममृत्यूची परंपरा ही लांबतच राहील. मायेचा महिमा असा अगाध आहे आणि जे तिचे वर्णन करतात ते यथार्थच आहेत. द्रष्टा म्हणजे पाहता, साक्षी म्हणजे जाणता, अनंत रूपी अनंता ओळखावे. समर्थ म्हणतात, अंतरात्मा हा द्रष्टा म्हणजे पाहणाराही आहे आणि साक्षी म्हणजे तो जाणणारा सुद्धा आहे. तो सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीव रूपाने वास्तव्य करीत असतो. अशा अनंत रूपाने नटलेल्या अनंताला आपण ओळखून घ्यावे. संगती असावी भल्यांची, धाटिकता निरूपणाची, काही एक मनाची विश्रांती आहे. समर्थ म्हणतात, आपण नेहमी संगती भल्या माणसांची करावी आणि कथा आणि अध्यात्म निरूपण, श्रवण, मनन करण्याची सवय आपल्याला असावी. म्हणजेच त्यामुळे आपल्या मनाला काही एक विश्रांती प्राप्त होते. त्याही मध्ये प्रत्यय ज्ञान, जाळून टाकीला अनुमान, प्रचितीविन समाधान पाविजे लकैचे. समर्थ म्हणतात, त्यामध्ये अनुभवाचे ज्ञान असणे म्हणजेच आपल्याला प्रचिती असणे हे आवश्यक आहे. असे अनुभवाचे ज्ञान असेल तरच अनुमानाचे जळून भस्म होते. अनुमान म्हणजे आपल्यातील शंका, कुशंका या नष्ट होतात, भस्म होतात आणि स्वानुभवाशिवाय शाश्वत समाधान कसे प्राप्त होईल. त्यामुळे आपल्याला स्वतःचाच अनुभव यायला हवा आणि अनुभव आल्याशिवाय आपल्याला समाधान भेटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, प्रचिती विन समाधान पाविजे लकैचे. म्हणजेच त्या स्वानुभवाशिवाय शाश्वत समाधान काय आहे ते आपल्याला कसं प्राप्त होईल. मूळ संकल्प तो हरिसंकल्प, मूळ मायेमधील साक्षेप, जगदांतरी त्यांची रूप देखी जेते. समर्थ म्हणतात, मूळ संकल्प तोच हरिसंकल्प आहे. मूळ मायेचा सर्व खटाटोप या संकल्पानुसार चालतो. त्या संकल्पानुसारच जगातील सर्व घटना घडत असतात. उपासना ज्ञान स्वरूप, ज्ञानी चौथा देह आरोप, या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा. समर्थ म्हणतात, मूळ माया हरी संकल्प हे परब्रह्माच्या ठिकाणी केलेला केवळ आरोप आहे. तो आरोप मिथ्या असल्यामुळे साधनाने सर्व संकल्पाचा त्याग करायला हवा. हे ज्ञान उपासनेने होते. म्हणूनच उपासना ही ज्ञान स्वरूप आहे. म्हणजेच उपासनेची परिपूर्ती या ज्ञानात झाली पाहिजे. पुढे परब्रह्मा विशाळ, गगनासारिखे पोकळ, घन पातळ कोमळ काय म्हणावे. समर्थ म्हणतात, सर्व संकल्प सोडून दिले की पुढे गगनासारखे पोकळ, विशाल असे परब्रह्म सर्वत्र अनुभवायला येते. त्याला घनदाट म्हणावे, पातळ म्हणावे की कोमल म्हणावे, त्याला काय म्हणावे हे खरोखर कळतच नाही. उपासना म्हणजे ज्ञान,
ज्ञानी पाविजे निरंजन, योगियांचे समाधान येणे रीती. समर्थ म्हणतात, उपासना म्हणजे ज्ञान आहे आणि या ज्ञानामुळेच निरंजन परब्रह्माची प्राप्ती होते. पण ज्ञानातील सूक्ष्म मीपणा जेव्हा नष्ट होतो तेव्हाच आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून आपल्यातील मीपणा हा नष्ट व्हायला हवा. मीपणा म्हणजेच अहंकार, आणि जेव्हा हा आपल्यातील मीपणा नष्ट होतो तेव्हाच आपल्याला समाधान प्राप्त होते. म्हणून समर्थांनी म्हणले आहे, योगी यांचे समाधान येणे रीती. त्या योग्याचे समाधान आपल्याला तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपल्यातील मीपणा नष्ट होतो. विचारणे हटून साप आहे, तरी उपासना आपणची आहे. एक जाय एक आहे देह धरुनी. समर्थ म्हणतात, जर आपण नीट लक्षपूर्वक नेटाने विचार करून पाहिलं तर ज्याची उपासना करावयाची आहे ते उपास्य आपणच असल्याचा प्रत्यय येतो आणि त्यामुळे उपासक उपासनेत रमून जातो. मग त्या ठिकाणी उपासक उरतच नाही, तर उपासनाच ही त्याच्या देहाच्या आश्रयाने राहते. अखंड येसी घाल मेली, पूर्वापार होत गेली. आता ही तैसीच चालेली उत्पत्ती स्थिती. समर्थ म्हणतात, जगात पूर्वापारच उत्पत्ती स्थिती संहार अशी घालमेल चालत आली आहे आणि आताही ती तशी चालू आहे. बनावरी बनचरांची सत्ता, जळावरी जळचरांची सत्ता. भूमंडळी भूपाळा समजता येण्याची न्याय. समर्थ म्हणतात, वनावर वनचरांची सत्ता असते, जलावर जलचरांची सत्ता असते, तर त्याच न्यायाने भूमंडळावर भूपालांची सत्ता असते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थ म्हणतात, तसंच सर्व जगावर जगदीश्वराची सत्ता असते. ती सर्वांच्या ठिकाणीच विभागलेली असते. त्यामुळे जो कोणी जे जे कार्य करतो त्याला त्या कार्यानुसार सामर्थ्य प्राप्त होते. पण त्या ठिकाणी त्या कुठल्याही कार्याला भगवंताचा आश्रय असावा लागतो, अशी आपली दृढ श्रद्धा पाहिजे. करता जगदीश हे तो खरे, परिविभागाला पृथकाकारे. ते अहंतेचे काविरे बाधीजे ना. समर्थ म्हणतात, सर्व कार्याचा करता तो जगदीश असतो, तो परमेश्वर असतो. ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. पण भगवंताच्या सत्तेचे वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी जे अधिष्ठान आहे त्याच्या करवीच सर्व कार्य चालत असते. हे जाणून घेऊन आपण केवळ निमित्त मात्र आहोत. करता करविता तो भगवंत आहे, तो ईश्वर आहे, अशी भावना करून आपण कार्य केले की अहंकाराचे वेड आपल्याला बाधत नाही. हरिदार्ता हरीर भोगता, ऐसे चालते तत्वता. ये गोष्टीचे आता विचार पहावा. समर्थ म्हणतात, देण्यात आणि घेण्यात तो भगवंत हरीच असल्यामुळे तोच दाता आणि तोच भोगता अशी वास्तविक स्थिती असते. या गोष्टीचा मनाशी विचार करून पहावा. सकळ करता परमेश्वरू, आपला माईक विचारू. जैसे कळेल तैसे करू जगदांतरे. समर्थ म्हणतात, परमेश्वर हा सकळ करता आहे. आपण माईक आहोत, आपले कर्तेपणही माईक आहे. म्हणून ईश्वर आपल्याकडून जे काही कार्य करून घेईल ते त्याच्या कृपेने जसे यथामती कळेल त्याचप्रमाणे या जगासाठी आपण करू. देवा एवढे चपळ नाही, ब्रह्मा एवढे निश्चळ नाही. पायरी चढवून पाही मूळपर्यंत. समर्थ म्हणतात, इतके सामर्थ्य जरी असले तरी हा अंतरात्मा चंचळच आहे. एक परब्रह्म तेवढा निश्चळ असून त्याच्यासारखे निश्चळ या जगात दुसरं कोणीही नाही. पण हे कळण्यासाठी पायरी पायरीने मुळापर्यंत जावावं लागतं आणि त्यानंतर स्वतःच्या अनुभवाने म्हणजे स्वानुभवाने त्या परब्रह्माला जाणून घ्यावे. थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात, या विश्वातील सर्व घडामोडी ह्या अंतरात्म्याच्या सत्तेनेच होत असतात. अनंत परमात्मा हा दृष्टा असून तो सर्व साक्षी आहे. जाणीव रूप चैतन्य रूप त्या अंतरात्म्यालाच
जगदीश्वर असे म्हणले जाते. या जगदीश्वराचीच सर्वत्र ठिकाणी सत्ता चालते. तो सर्व या जगाचे आणि या जगातील जीवांचे धारण करतो, पोषण करतो आणि रक्षण सुद्धा करतो. तो संपूर्ण ज्ञानमय आहे. त्याच्या ज्ञान सामर्थ्याच्या जोरावर या जगाची सर्व व्यवस्था नीट चालू आहे. जगामध्ये साकार होत असलेला मूळ संकल्पाचे स्वरूप केवळ भाग्यवान असलेल्यांना समजते. साधकाने त्या अंतरात्म्याचे अनुसंधान ठेवावे, त्याचेच ध्यान करावे, मग त्यातून ज्ञान उदय पावते. मग देव आणि भक्त हे दोघे जण एकरूप होतात. म्हणून उपासना ज्ञान स्वरूप होते. मी तोच आहे हा महाकारण देह आहे. अखेर तोही टाकावा, म्हणजेच आपल्याला अनुभवाची पूर्तता होते. सर्वांच्या अंतरात्म्यात असणारा तो परमेश्वर या जगाचा व्यवहार कसा चालवतो याचे वर्णन समर्थांनी या समासात सांगितले आहे. उपासना म्हणजे आपल्यातील अंतरात्म्याची ओळख आहे. ती आपलीच ओळख असते. ते सत्य ज्ञान असते. मूळ संकल्प म्हणजे मूळ जाणीव आहे. तेच ज्ञान आणि तीच उपासना, या दोन्हीचे अधिष्ठान आपण स्वतःच असतो. ते परब्रह्म जाणून घ्यावे. भिन्न तत्वाशिवाय ते अद्वैत्यानेच राहते आणि निसर्गतच ते निर्विकार असते. म्हणून या समासामध्ये समर्थ म्हणतात, सर्वांना माझी अशी विनंती आहे की उगीचच कोणीही उदास होऊ नये. आतापर्यंत केलेले निरूपण हे स्वानुभवाचे बोल आहेत. ते बोल नीट समजून घ्यावेत. स्वानुभव राहिला एकीकडे आणि आपण धावतो भलतीकडे असं झालं तर सारासाराचा निवाडा कसा होईल? या सृष्टीकडे उगीचच वरवर सहजपणे पाहिलं तर सगळा गलबला, सगळा गोंधळच आपल्या नजरेला पडतो. मग त्या पाठीमागे ईश्वराची राजसत्ता ही निराळ्याच रीतीने कार्यरत असते. या पृथ्वीतलावर जितकी म्हणून शरीरे आहेत तितकी सारी भगवंताची घरे आहेत. त्या शरीराच्या माध्यमातून त्या भगवंताला वेगवेगळी सुखे प्राप्त होतात. त्या ईश्वराचा महिमा करणे फार कठीण आहे. त्याने सर्व जीवात्म्यावर कृपा करून त्यांना आई दिली. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचं अतूट बंधन आहे. आणि आई देऊन त्या प्रत्येक जीवाच्या पालन पोषणाची सोय केली. प्रत्यक्ष जगदीश्वरच या जगाचं रक्षण करत असतो. ईश्वरी सत्ता ही जगामध्ये सर्वत्र वाटलेली आहे. जेथे तेथे ती सत्ता विभागलेली आहे. त्या सर्व सत्ता भगवंताच्या कलेने चाललेल्या आहेत. ईश्वरी सत्ता ही जाणीवरूप असून तिच्या सामर्थ्यावरच ही सृष्टी चालली आहे. मूळ जाणत्या पुरुषाची म्हणजेच त्या अंतरात्म्याची सत्ता ही सर्वत्र ठिकाणी वावरत असते. सर्व जीवांच्या शरीरामध्ये ती जाणीव रूपाने विभागली आहे. त्या जीवाच्या ठिकाणी आढळणारे सकळ कौशल्य आणि चातुर्य हे त्या सत्तेचाच परिणाम आहे. तो देहरूपी पुरांचा ईश्वर असून या जगामधील जगदीशही तोच आहे. तो अनेक शरीरात वास करतो आणि सारे जीवन व्यवहार सावकाश चालवतो. या अवाढव्य सृष्टीचे कार्य एका केंद्र सत्तेने नीट चालणार नाही. म्हणून त्या परमेश्वराने वेगवेगळ्या प्रकारचे देह धारण केले आणि तेथेच स्वतःचे सत्ता केंद्र केले. त्या देहाच्या माध्यमातून तो एकटा अंतरात्माच त्यांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवून असतो. सृष्टी निर्माण होत असताना शरीराच्या श्रेष्ठत्वेचा किंवा कनिष्ठतेचा अजिबात विचार न होता, त्याच्या चांगल्या किंवा वाईट या भेदाचा विचार न होता या सृष्टीचे कार्य अखंड चालत राहावे. या हेतूने भगवंतांनी विविध आकाराचे, विविध रंगाचे देह निर्माण करून त्यात आपले अधिष्ठान ठेवले. यामध्ये त्या भगवंताने काही जीवांना अज्ञानी का ठेवले किंवा माणसासारख्या काही जीवांना अभ्यासाची आणि ज्ञानाची प्रेरणा का दिली हे त्याचा तो जाणे. खरं तर हे सारे गूढच आहे. यामुळेच माणसाची बुद्धी विस्मय चकित होते. या विस्मयातच त्याच्या ज्ञानोपासनेची मूळ आहे. समर्थ म्हणतात, या जगात घडणाऱ्या सगळ्या घटनांच्या अंतर्यामी त्या ईश्वरी सत्तेचे अधिष्ठान आहे. याचे सतत आपण भान ठेवणे हेच त्या भगवंताचे अनुसंधान आहे. सतत त्याच्या अनुसंधानात राहणे, आपल्या हृदयात त्या नारायणाला पाहणे हेच ध्यान आणि हेच ध्यान म्हणजेच ज्ञान आहे. ही दोन्ही एकरूप आहेत. मनुष्य प्राणी
या संसारात जन्माला येतो. थोडाफार शहाणा झाल्यावर ह्या जगाविषयी तो विवरण करू लागतो. प्रगट रामाचे निशाण म्हणजे सगुण आणि निर्गुण यांचा समावेश असलेला परब्रह्म तो राम या नावाने प्रगट झाले आहे. त्याचे निशाण शुद्ध जाणीव आणि जगतरूपाने प्रत्यक्ष ज्ञात आहे. आत्माराम म्हणजेच आत्मचैतन्य सर्वत्र दाटून आहे. ते ज्ञानघन म्हणजेच ज्ञानरूप ज्ञानमय परब्रह्म आहे. ते या विश्वात भरून राहिलेला आहे, म्हणून तो विश्वंभर आहे. तो विश्वंभर सत्तारूपाने सर्व ठिकाणी विद्यमान आहे. आता या क्षणी त्याचे अस्तित्व सतत सर्वत्र ठिकाणी आहे आणि हे अस्तित्व मोठ्या भाग्यानेच एखाद्याला कळून येतं. एखाद्याने आपल्याला हवी ती उपासना साधना धरली, पण मनात काही वासना धरून उपासना धरली असेल तर ती वासना न क्षमता उलट लांबतच जाते. त्यामुळे अंतरात्म्याचा महिमा काही कळत नाही. वासना प्रधान उपासनेत आपले मन अधोमुख राहते. वासना नाहीशी होऊन मन ऊर्ध्वमुख होईपर्यंत त्या ईश्वराचा महिमा कळत नाही. असे जे बोलतात ते यथार्थच आहे. अंतरात्मा दृष्टा आणि साक्षी आहे. दृष्टा म्हणजे पाहणारा, तर साक्षी म्हणजे जाणणारा. अनंत रूपाने दृष्टीपणा आणि साक्षीपणा दाखवणाऱ्या या अनंत आत्मरत्म्याची आपण ओळख घ्यावी. संत सज्जनांची संगत आणि धाटी, कथा, निरूपण म्हणजेच प्रवचन कीर्तन ऐकण्याची किंवा करण्याची सवय असेल तर मनाला थोडीफार विश्रांती मिळते. त्यात जर प्रत्ययाचे आणि अनुभवाचे ज्ञान असेल तर त्या ठिकाणी तर्क, अनुमान, शंका, कुशंका यांना त्या ठिकाणी थारा मिळत नाही. अहो, प्रचितीशिवाय समाधान कसे होईल? जर आपल्याला प्रचिती आली तरच आपल्याला समाधान प्राप्त होतं. तेव्हाच आपलं मन समाधानी झाल्यासारखं आपल्याला वाटतं. अज्ञान हरण करणारा तो हरी आहे. त्या आत्मज्ञानी ब्रह्मस्वरूपी हरीमध्ये मूळ संकल्प झाला. मूळ मायेचा सारा खटाटोप किंवा साक्षेप या हरी संकल्पानुसार चालतो. जगदांतरी तेच हरीचे रूप आपल्याला पाहायला मिळते. ईश्वराची उपासना म्हणजेच ज्ञान स्वरूपाची उपासना आहे. ज्ञानस्वरूप मूळ माया हा चौथा महाकारण देह आहे. पण ही मूळ माया संकल्प स्वरूप असल्यामुळे परब्रह्मावर आरोप आहे. म्हणून साधकाने सर्व संकल्प सोडून द्यावेत. त्याने माया ओलांडून ब्रह्मास्वरूपी लीन व्हावे. याप्रमाणे सर्व संकल्पांचा त्याग केल्यावर मूळ माया सहजपणे बाजूला सरते. मग त्यापुढे आकाशासारखे पोकळ आणि विशाल परब्रह्म जिकडे तिकडे सर्वत्र अनुभवायला येते. त्या स्वरूपाला घनदाट म्हणावे किंवा पातळ म्हणावे किंवा नाजूक कोमल म्हणावे, हे खरं तर त्याला काय म्हणावे तेच कळत नाही. उपासना म्हणजे ज्ञान आहे आणि या ज्ञानामुळेच नंतर निरंजन ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते आणि याच निरंजन अवस्थेमुळे अहम ब्रह्मास्मी याची अनुभूती त्या योग्यांना येऊन त्यांचे समाधान होते. निश्चयपूर्वक शास्त्र शुद्ध जर आपण सूक्ष्म विचार केला तर आपल्याला असं आढळेल की ज्याची उपासना करायची आहे ते उपास्य आपण स्वतःच आहोत. येथे द्वैत्य संपून अद्वैत्य स्थिती अनुभवायला येते. उपासक उपास्याची उपासना करता करता स्वतः आपण उपास्यात विलीन होतो. म्हणजेच एक उपासक होता तो जातो आणि एक उपास्य असतो तोच या देहात राहतो. ज्या देहात उपासक होता त्याच देहात आता उपास्य राहतो. अशी ही घालमेल अखंडपणे चालत राहते. ही उलाढाल पूर्वापार अनादी काळापासून चालत आली आहे आणि आजही चालू आहे. जगामधील साऱ्या घटनांचा खरा करता तो सर्व सत्ताधीश ईश्वर आहे. त्याचे अधिष्ठान आपण जाणून असावे. वनाचर वनचरांची, जलावर जलचरांची आणि या पृथ्वीवर सगळ्या राजांची जशी सत्ता चालते तसंच या सर्व विश्वावर त्या भगवंताची सत्ता चालते. सामर्थ्य आहे चळवळीचे, परंतु येथे चळवळीचे म्हणजे चळवळ करणाऱ्यांचे, त्यांच्या क्रियाशीलतेचे सामर्थ्य असा अर्थ आहे. चळवळ हा शब्द अतिशय जाणीवपूर्वक योजला आहे असं वाटतं. जो जो क्रियाशील आहे त्याच्या मागे सामर्थ्य असतेच असते, परंतु त्या क्रियेमागे त्या ईश्वराचे, त्या भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे.
त्या क्रियाशीलतेस त्या भगवंताच्या अनुसंधानाचा आधार असला पाहिजे. आपण निमित्त मात्र असून भगवंताच्या सत्तेने ते कर्म आपण फलद्रूप होईल अशी निष्ठा ठेवणे म्हणजेच त्या भगवंताचे अधिष्ठान आहे. खरा करता तो जगदीश्वर भगवंत आहे हे तर खरंच आहे, पण त्याची सत्ता सर्व प्राण्यांच्या ठिकाणी विभागली आहे. वेगवेगळ्या प्राण्यांकडून समूहाकडून तो आपल्या सत्तेने पृथकपणाने कर्म घडवून आणत असतो हे लक्षात घेतले तर मग त्या जाणत्याला यातील अहंकाराची वेड बाधत नसते आणि बाधूही नये. भगवंत हाच दाता आणि तोच भोगता आहे ही खरी वस्तुस्थिती आहे. या गोष्टीचा आता आपण नीट विचार केला पाहिजे. परमेश्वर सकळ करता आहे. आपण आणि आपले कर्तेपण हे माईक आहे, मिथ्या आहे. म्हणून या जगदांतरात जगत असताना जसे कळेल तसे आपण करत राहावे. येथे अंतरात्मे इतके चपळ असं कोणी सुद्धा नाही. ब्रह्मासारखं निश्चळ कोणीही नाही. पण हे कळण्यासाठी अगदी पायरी पायरीने चढत आपण मूळ मायेपर्यंत पोहोचावे आणि तेथे सदानंद साम्राज्यात लीन होऊन आपण स्थिर व्हावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मानिरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.